मनुष्य जीवन का सार भगवत प्रेम प्राप्ति में ही है। राम प्रेम ही जीवन का सार है, ऐसा गोस्वामी तुलसीदास जी का निश्चित मत है। आँखों से हम भगवान के रूप को देखें, कानों से उनकी कथा सुने, वाणी से उनके नाम का जप करें। दुनिया के वैभव कितने भी बड़े हों, लेकिन वो क्षणभंगुर हैं, और यदि इन वैभवों के साथ में भगवत प्रेम हृदय में नहीं है तो सभी वैभव व्यर्थ के हैं। तुलसीदास जी कहते हैं कि भगवान के हुए बिना यदि हमें जीवन में रहना पड़ता है तो ऐसे जीवन को तो आग लग जाए तो ही अच्छा है। सिया राम स्वरूप अगाध अनूप, बिलोचन मीनन को जल है। सिया राम स्वरूप अगाध अनूप, बिलोचन मीनन को जल है। श्रुति राम कथा मुख राम को नाम, हिये पुनि राम ही को थल है। मति राम ही सो गति राम ही सो, रति राम सो राम ही को बल है। सबकी न कहे तुलसी के मते, इतनो जग जीवन को फल है। इतनो जग जीवन को फल है। गजबाज घटा भले भूरी भटा, बनिता सुत भौह तक सब वैं। धरनी धनु धाम शरीर भलो, सुरलोकहु चाही है सुख स्वयं। सब फोकट साटक है तुलसी, अपनो न कछु सपनो दिन द्वय। जरि जाऊ सो जीवन जानकी नाथ, जिए जग में तुमरो बिनुए। जरि जाऊ सो जीवन जानकी नाथ, जिए जग में तुमरो बिनुए। जिए जग में तुमरो बिनुए। ओम श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। शुका सारिके पूर्ण वैराग्य जासे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरास।
कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार. आपला हा ज्ञानदशकामधला सिद्ध लक्षणांचा समास सुरू आहे. आत्मदर्शन समास सगळा समजावून सांगितल्यानंतर सिद्ध लक्षणं सांगायला लागली. कारण आपली अध्यात्मामध्ये प्रगती कशी होत असते, आपल्याला म्हणजे मनाची शुद्धता नसल्या कारणाने फक्त शब्द समजतात, शब्दार्थ किंवा त्याने काय वाक्यार्थ काय आहे, इंडिकेटेड मिनिंग काय, गर्भित अर्थ काय आहे ते समजण्यासाठी एक लक्षण सांगायला लागतात. असं ए फॉर ऍपल तर ते मुलाला समजतं. हा असं 10, 15, 20, 25 वेळा सांगितलं की मग ए समजतो. मग सुरुवातीला फक्त ए फॉर ऍपलच समजतो बरं का. मग ए फॉर अँट, मग अँट म्हणजे ए नसतो तो. असं आपली सगळ्यांची प्रगती तर अशीच झालेली आहे. मग सिद्ध लक्षणं ती लक्षणं सांगतात. आता बघा, गेल्या वेळी आपण सुरुवात केली की त्यांनी अमृताची उपमा दिली. बघा आपल्या लेवलवर येऊन कसं शिकवतात की म्हणले हा मग अमृत प्यायल्यावर ती छाया त्याचं शरीर अगदी तेजपुंज बनलं असेल, काय काय बरं झालं. आता बघा या पहिल्या 3 ओव्यांमध्ये हे लक्षण लक्षण किती वेळा समास आला. लक्षणं कशी आहेत, साधू लक्षणं, सिद्ध लक्षणं, म्हणजे हे इंडिकेटर्स आहेत. आता समजा हे कसं आहे माहिती आहे का, एखादं जर बाहेरचं ज्ञान म्हणजे जगाचं ज्ञान असेल ना, ते काही सांगतात, काही थोड्या प्रमाणात सांगता येतं की चित्रकार कोण आहे, तर ते सुद्धा खरं नाही पण ते सांगता येतं. किंवा ड्रायव्हर कोण, मग ते थोडंफार सांगता येतं. पण तो जो ड्रायव्हर फक्त मोटारीत बसला असेल तेव्हा तो ड्रायव्हर, पण नुसता एखादा मनुष्य उभा आहे मग तो आपलं समजू नाही शकत आपण तो वैमानिक आहे का, त्याला गाडी चालवता येते का नाही चालवता येत, आपल्याला बाहेरून बघून कसं कळणार, ते नाही नाही कळत आपल्याला. फक्त मग त्या अंदाजाने हा जरा काही विशेष कपडे पायलट सारखे घातले असतील तर म्हणणार हा पायलट आहे, विमान चालवता येत. पण जे कला आतले आहेत किंवा आपण त्या साध्याशी जे आपल्याला साधायचे त्याशी एकरूप होऊन जातो, ते तर सांगता येणं किती कठीण आहे. आता समजा कोणी झोपलाय, गाढ झोप कशी सांगता येईल, आपलं काही समजावं म्हणून सांगता येतं की दिवे मंद असतात, डोळे मिटलेले असतात, कधी कधी घोरतो. पण झोपलं म्हणजे घोरायलाच पाहिजे असं नाही. म्हणून ही लक्षण आपले सांगितले की असं असेल ते. आणि म्हणून एक ते स्वरूप लक्षणाचा एक सिद्धांत त्यांनी सांगितला की लक्षण समजण्यासाठी. आणि म्हणून या अर्थानं सिद्ध पुरुषाला देहानं ओळखायचं नसतं. तसं झोपलेल्या माणसाला बाहेरनं थोडं समजेल. पण आता बघा हे झोपी जाणं त्याला सुद्धा शक्ती लागते की नाही. आपल्या कशा असतात 3 अवस्था आहेत. जागृत, स्वप्न आणि सुषुप्ती, या 3 ढोबळमानाने अवस्था आहे. मग ह्या अवस्थांमध्ये आपण म्हणतो मी जात येत आहे, पण ते मी माझ्या स्वतःच्या इच्छेनं जात येत असतो का, माझी किती स्वतःच पॉवर असते का त्याच्यामध्ये. आता काही वेळे प्रवचन चालू असताना पण सुद्धा आपल्याला झोप येते आवरायला कठीण कठीण जातं की नाही आवरायला. त्याला माझ्यासारखा वक्ता असेल तर काय मग, पण मी म्हणतो तेवढा तरी फायदा झाला लोकांना, काळजी मिटली जागृतपणाची, तर काय कमी फायदा आहे का, चांगलं आहे. पण मग काही जणांना झोप येत नाही. दुसरं आहे की प्रवचनात झोप छान येते हो, पण नंतर झोप नाही लागत. तर हे आपण या 3 अवस्थांमधनं आपण म्हणतो, पण ते मी जात नसतो. कारण का या 3 अवस्थांपेक्षा सुद्धा एक काही या अवस्थांमध्ये जो खेळ चालू आहे ती तुरीय अवस्था. आणि मग त्या अवस्थेच्या पलीकडे जो जातो, जसं आपण तो कोणी म्हणलं की मी झोपलो आहे, तर खरं झोपला नाही. मग झोपला हे सांगायला सुद्धा तो उरत नाही, मग तो खरा झोपला. तसं मग ही आतली लक्षणं आहेत की नाही. मग आतली लक्षणं साधकाच्या दृष्टीने बघा.
साधकाच्या दृष्टीने सिद्ध लक्षणं गेल्या वेळी रामदास स्वामींनी काय सांगितली, आपण तीन तीन मुद्दे आपण गेल्या वेळी बघितले. ही कुठली 3 लक्षणं? की त्याची सर्व शंकांची निवृत्ती झालेली असते. त्याची सर्व शंकांची निवृत्ती झालेली असते. त्याला म्हणजे सिद्ध पुरुषाला परमात्म स्वरूपाचे भान कायम असते. मग ज्या साधकाला समजा आपल्याला आत्ता आहे, मग आपण आत्ता सिद्ध आहोत. आपण कधी सिद्ध कधी नाही सिद्ध असे आपण आहोत, म्हणून साधक. आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला आत बाहेर हे समाधानाने आनंदाने परिपूर्ण आहे. अशा 3 हे निकष, 3 क्रायटेरिया आपण बघितले. मग आता आणखी काय बघितलं गेल्या वेळी, की म्हणले हे सदा स्वरूप अनुसंधान हेच साधूचे लक्षण. आणि म्हणले हा बाह्य साधका तो बाह्यच्या साधकांसारखाच असतो, पण त्याच्या आतमध्ये स्वरूपाकार त्याचा असतो. म्हणजे काय, त्याला बाहेरच्या परिस्थितीनं त्याला राग वगैरे त्याला येत नाही. बाहेरच्या परिस्थितीने त्याचा राग असं त्याला नसतं. त्याचं एक आपण गेल्या वेळी उदाहरण बघितलं, पण आणखीन एक सोपं उदाहरण, अगदी साधं उदाहरण आपण बघू. की एकदा काय झालं, एकदा एका स्वामींबरोबर मी एका आश्रमामध्ये त्यांनी बोलवलं होतं सगळ्यांना चहा पाण्याला, स्वामींच्या प्रवचनाला, म्हणून मी गेलो. मग आता तो छोट्या गावात होता, तिथे त्या निमित्ताने खूप जण आले होते तिथे त्या चहा पानाच्या निमित्ताने. तर तर स्वामीजी गमतीनं म्हणले, अरे वा, म्हणे एवढे जण आले, तर ते होस्ट काय म्हणले की नाही म्हणले स्वामीजी, एरवी एवढे नसतात, कमी असतात. आज जरा जास्त आले. मग ते बाजूला ते खानपान सेवा पुष्कळ होती. स्वामीजी त्यांना गमतीनं म्हणले, म्हणजे त्यांना सांगितलं असतं नुसती खानपान सेवा आहे, स्वामीजी येणार नाहीयेत, तर म्हणले आणखी गर्दी झाली असती. काही सांगता येत नाही. कारण ते सगळ्यांचं आमच्यासारख्यांचं लक्ष सगळं खाण्याचे जेवण काय तेच असतं. तर स्वामीजींना त्या स्वामींबरोबर गेलो होतो. त्यांना साखर डायबिटीस नव्हता. डायबिटीस होता, खायची नव्हती साखर त्यांना. तर त्यांनी आणला चहा सगळ्यांना. तर मग ते म्हणले, "नाही मला साखर नको." "ठीक आहे," म्हणले, "आणते." आणि त्या विसरून गेल्या हो. ते जे घोस्ट होते, ते मुख्य पाहुणे ते त्यांना विसरूनच गेले. मग झालं सगळं, प्रवचनाची वेळ जवळ यायला लागली. मग त्यांना ते श्रोत्यांमध्ये जाऊन बसण्यासाठी ते सगळ्यांना उठवायला लागले. "उठा, उठा." मिळालं ना सगळ्यांना. हं. स्वामीजी हळूच म्हणले, "आता म्हणे तुम्ही विचारता म्हणून सांगतो, माझा चहा राहिलाय." अरे बापरे! भानावर आल्या त्या. पण त्यांना मुळीच राग नाही आला, काही नाही, हसत होते. त्यांना काय, तर बाह्य साधकापरीच असतो. कारण त्यांना पूर्ण समाधान. व्यवहार म्हणून ते गमतीनं काही सांगतील, की आपल्याला आपली चूक आपल्याला निदर्शनास आणून देतील. पण खरं काय आहे माहितीये का? ह्या जी रामदास स्वामींनी जी लक्षणं सांगितली आहेत, ती साधकाच्या दृष्टीनं सांगितली. काय आहेत साधकाची लक्षणं? बघा, त्याची संसार चिंता मिटलेली आहे. त्याला निरूपणाची अत्यंत आवड आहे. आणि ही खरं म्हणजे साधकाची लक्षणं आहेत बरं. पण ती सिद्धाच्या अंगी नेहमीच असतात. पण ही खरी आपल्या अंगी आहे, असायला पाहिजे साधकाची. मग आता ही सिद्ध, हे अशा तऱ्हेनं सिद्ध होणं आपल्याला शक्य आहे का? आपल्याला शक्य आहे का असं की माझी संसार चिंता गेली आहे, मला प्रवचनाची आवड लागली आहे. बघा, आपण विचार केला गेल्या वेळी, की अगदी रामदास स्वामींनी बघा या पुढच्या ओळीमध्ये इतकं सुंदर सांगितलं, की ज्याचे संशय गेले, मग तर फक्त तोच ते रामदास स्वामी तर म्हणतात, मी तुम्हाला सिद्ध म्हणायला आताच तयार आहे. तुमचे संशय गेले का? एवढंच फक्त महत्वाचं आहे. मग आता संशय जाणं कोणाच्या हातात आहे? संदेहरहित साधन तेची सिद्धांचे लक्षण, अंतर्बाह्य समाधान कळेना ऐसे. बघ, या संदेहरहित साधन करणारा साधक कसा असतो? आपण विचार केला होता गेल्या वेळी, की तो म्हणतो माझ्या जीवनात घडणाऱ्या सर्व घटनांना गुरुची सत्ता आहे, असं त्याला अगदी मनाने ठाम त्याचा निश्चय असतो, की माझ्या जीवनात घडणाऱ्या घटनांमध्ये गुरुची सत्ता काम करत आहे, असं त्याचा पक्का अगदी आग्रह असतोच असतो. मग आता बघा, मग तो आणखीन काय म्हणतो, की
ह्या घटनांचा म्हणजे सगळ्या मला अनुकूल घडतील घटना असं असा अर्थ नाही, पण ज्या काही घटना घडतील त्याचा माझा साधनेला कसा उपयोग करून घ्यायचा ह्याचं त्याच्याकडे लक्ष असतं. आणि हाच खरा माझा पुरुषार्थ आहे. बघा आता हे कठीण आहे की नाही, हं? हे साधणं कठीण आहे. मग हे कसं साधावं, अभ्यास कसा करावा, आणि एकदा अभ्यास आपल्याला जमू लागला की मग थोडी एक सूचना, धोक्याची सूचना पण रामदास स्वामींनी गेल्या वेळी आपल्याला दिली होती, की ते काय म्हणले होते, की अभ्यासाचा मुकुटमणी वृत्ती राहावी निर्गुण, संत संगे निरूपण स्थिती वाणी. ही अभ्यासाचा उत्तुच्च अवस्था कुठली, सगळ्यात मोठी अवस्था, की माझी वृत्ती नेहमी निर्गुणामध्ये राहा, म्हणजे हा प्रपंच खेळासारखा आहे असं माझ्या मनाशी अगदी पटलं पाहिजे. आणि हे कधी पटतं, संत संघामध्ये निरूपणामध्ये असताना आपल्याला ते आणखीन आणखीन मनावर बिंबवण्याचा आपल्याला संधी मिळते. मग अशी लक्षणे ही स्वरूपाकार अभ्यासावी. पण म्हणले हा ही धोक्याची सूचना आहे. ज्यांना जमत आहे अ, असे स्वरूप गोसावी म्हणजे अ, गोसावी म्हणजे गोस्वामी. गो म्हणजे आपली इंद्रिय, त्यांचा जे स्वामी ज्यांनी आपली इंद्रिय आपल्या अधिपत्याखाली आणली आहे त्याला म्हणतात गोसाई, गोस्वामी, गोसावी. तर ते म्हणले त्यांनी सुद्धा लोकांमध्ये जास्ती हे करून की हा आता जमलंय असं मानू नये. स्वरूप सोडिता गोसावी भांबावती, कारण स्थिर नाही झाली ना वृत्ती माझी अजून. ते म्हणले आता असो हे बोलणे, ऐका साधूची लक्षणे, जेणे समाधान बाणे साधका. आतापर्यंत हा स्वरूपामध्ये जो स्थित झाला आहे त्याचा एक सिद्धांत या अर्थाने सांगितला. पण म्हणले की तुम्हाला कळण्यासाठी, ही लक्षणं तुम्हाला कळण्यासाठी आता आपण आणखी आपण ही या लक्षणाच्या साठी लक्षण या अर्थाने आपण बघू. मग आता ही सिद्धांत नाही म्हणजे काय, तर बघा असं आहे, आपल्याला ज्या परिचय असलेल्या भाषेत सांगितलं ना ते समजतात. कारण सारखं स्वरूपाकार झाले, स्वरूप आहे निर्गुण, ते आपल्याला म्हणजे अजून मनात वृत्ती दृढ होत नाही. मग याला काय उपाय करतात, ह्याला काय उपाय संत म्हणतात करायचा, की ह्याला म्हणले की आपल्याला ज्या भाषेत परिचित आहे, जी भाषा आपल्याला परिचित आहे, आपण काय म्हणू, आम्हाला कोण परिचित आहे, म्हणले आम्हाला आमच्या कुटुंबातली माणसं परिचित आहेत. पण किंवा आणखी काय परिचित आहे. पण आता बघा आता आपण गृहस्थ आहोत, आपण गृहस्थातल्या सुरुवात करू, आपल्यापासून सुरुवात करू. तर बघा एक जण ते म्हणले आपल्याला कशाचा नित्य परिचय आहे, कुटुंबाचा आहे. पण ते कुटुंब कसं आहे, एक जण सांगत होते आणि ते अगदी खरं आहे. ते काय म्हणले, की आम्ही म्हणले ते पती पत्नी आणि त्यांची एक मुलगी आहे. ती मुलगी आहे तिसरीत आहे. तर ते सांगत होते आम्ही तिघ जण एका कुटुंबात आहोत खरे, पण म्हणे आमच्यापैकी प्रत्येक जण आपापल्या विश्वात मग्न असतो. आमचं एक कुटुंब असं काही म्हणे असं नाही. म्हटलं का बरं असं, त्यांना अडचण होती. त्यांच्या पत्नी थोड्या, त्यांना काय म्हणायचं, त्यांना थोडा मानसिक आजार आहे. मग त्याची त्या त्या तंद्रीत असतात तेव्हा त्यांचं ते घरामध्ये त्यांचं लक्ष नसतं. पण म्हणले माझ्या मुलीवर, त्यांच्या मुलीवर खूप प्रेम आहे. म्हणजे बघा प्रेमापोटी त्या आई म्हणून त्यांना समज आहे आणि ते म्हणे फार प्रेमाने करते माझ्या मुलीचं. पण म्हणले आम्ही एका कुटुंबात आहोत, पण आम्ही वेगवेगळ्या विश्वात आहोत. म्हणजे बघा हे एक भौगोलिक एक ठिकाण आपला परिचय नाही, तर आपल्याला आपण आपलंच मनाने एक विश्व तयार करू मनानं. मग ते मनातलं विश्व कसलं आहे आपलं, ते मनातलं विश्व आपलं, हे सगळं आपलं विश्व हे कशाचं बनलंय. आपण जे वेगळं विश्वात आपण म्हणलं की आपण वेगळ्या विश्वात वावरतो, त्या विश्वाशी आपल्याला सगळ्यात जास्त परिचय असतो. मग आपण कुठल्या विश्वात वावरतो. आता बघा सर्वसामान्यपणे अ, गृहिणी असेल, तिला सगळं आपल्या मुलाबाळांचं कसं करायचं, स्वयंपाक झाला का, अमुक ते घराची काय. नवरे असतात त्यांना सगळं काय विश्वामध्ये शांतता कशी प्रस्थापित होईल, राजकीय प्रश्न सोडवायचे असतात, ते त्यांच्या विश्वात मग्न असतात.
पण ह्या सगळ्या जरी झालं तरी आपल्या सगळ्या शेवटी कल्पनाच आहेत की नाही. हं? आपण आपल्या कल्पना विश्वामध्ये जीवन जगतो. मग कल्पना कसल्या आहेत आपल्या ह्या? कल्पना शेवटी काय म्हणणार, मला सुख कसं लाभेल एवढीच माझी कल्पना, दुसरी काय कल्पना असणार माझी. मला कसं सुख मिळेल ह्याच्यामध्ये मी रममाण असतो. मग ह्या सगळ्या मला जे सुख मिळेल कल्पना आहे ना, त्याचा संतांनी सारांश काय काढला की म्हणले, हे मी पहिली गोष्ट माझं मुळात माझे रेफरन्स कोऑर्डिनेट ज्याला म्हणतात, की मी कुठे आहे ते माझं चुकलंय, ते अज्ञान आहे. त्यांनी काय होतं, मी एक सुखाच्या कल्पना तयार, आणि मग त्यासाठी त्या कल्पना साकार व्हायला पाहिजे, त्यासाठी कर्म करायला लागतं. याच्यातच इतकं गुरफटून जातो मी, की अगदी तेच सांगतात, स्वरूपी भरता कल्पना तेथे कैची उरेल कामना. मग साधू पुरुषांनी काय केलेलं असतं, हे आपल्या मनात कल्पना आहे, त्यांच्या वेळी साधू पुरुषाच्या मनात काय कल्पना असतात, त्याच्या मनाने त्यांनी ते कायम सद्गुरूंच्या, त्याचे इष्ट देवतेच्या स्वरूपाच्या कल्पनेमध्ये तो रममाण. त्यामुळे त्या बाकीच्या कल्पना नाही. बघा, आपण कसं म्हटलं की आम्ही सगळे आपापल्या विश्वात आहोत. म्हणजे कसं, पत्नीला जी चिंता आहे ती पतीला नाही. छोट्या मुलगा जो आहे तिसरीतला दुसरीतला, त्याला खेळायचं आहे, त्याच्या मनामध्ये आई वडिलांना काय चिंता आहे त्याला नाही. म्हणजे कसं, संतांच्या कल्पनेमध्ये फक्त स्वरूप म्हणजे भगवदाकार त्यांची कल्पना ते झालेली असल्या कारणानं तिथे कामदेव शिरकावच नाही. तसं लहान मुलाला स्वयंपाक कधी करायचा आहे त्याच्या काही काळजी नसते त्याला, तसं संतांना ही कामना काही नाही. म्हणून साधूजना कामच नाही. काम म्हणजे मी सुखी कसा होईल असं त्यांना नाही. ते आपणच आणखीन एक पुढे बघणार आहोत की हे सुख, आपलं जे काम करतो सुख मिळवण्यासाठी, त्याची वर्गवारी आज आपण बघणार आहोत. तर म्हणले काय होतं, मग आपली अवस्था काय आहे बघा, कम्पेअर अँड कॉन्ट्रास्ट. की साधू स्वरूपा का कल्पनेनं तो भगवंत मिळतो, पण आपली अवस्था कशी आहे, कल्पिला विषयो हातीचा जावा. मग आपल्या कल्पनेप्रमाणे नाही झालं, तेणी गुणी क्रोध यावा, साधू जनाचा अक्षय ठेवा, जाणार नाही. बघा, माझं सुख कशावर आहे, समजा माझं काय पैशावर आहे, माझी काय बाहेर गाडी पार्क केली, त्या गाडीमध्ये माझं सुख आहे. ती गाडीची चोरी होऊ शकते, पैसे कोणी घेऊन जाऊ शकते, पण माझं जर मी भगवंताला मनाने पूर्ण कवटाळलं असेल तर भगवंताला कोण चोरील नाही. त्यामुळे साधूजनांचा ठेवा काय, साधूजनांचा त्यांचं जे साधन आहे तो साधूजनांचा ठेवा आहे. ते कोण चोरील नाही. या अर्थानं त्याचा ठेवा कधीच कोणी चोरून देणार नाही. आणि म्हणून ते म्हणले, ते म्हणून ते क्रोधरहित जाणती स्वरूप संत, नाशिवंत हे पदार्थ सांडोनिया. याचा अर्थ, माझ्या ज्या कल्पना आहे, माझा जो काम म्हणजे माझी इच्छा जी आहे ती सगळी नाशिवंत पदार्थांवर अवलंबून आहे. संतांची नाशिवंत पदार्थावर अवलंबून नाही. त्यामुळे त्यांना राग यायचा काही प्रश्नच नाही, कारण त्यांना हवं आहे, म्हणजे त्यांना जो भगवंत हवा आहे तो त्यांना नेहमी मिळतच आहे. त्यांना कसा काही राग नाही. आणि म्हणले, मग भगवंत आणि मी याशिवाय जगात कोणीच नाही आहे. जेथे नाही दुसरी परी, क्रोध यावा कोणा परी, कोणावरी, क्रोध रहित चराचरी, साधुजन वर्तती. मी रागव तरी कोणावर, मला तर सगळीकडे ध्यानी मनी स्वप्नी जगामध्ये सर्व भगवंत दिसत आहे. म्हणजे त्यांची सुखाची कल्पना त्यांनी सगळी भगवंताकडे एकवटली, असं घ्यावं. पुढे काय म्हणतात बघा, की आता बघा कोणी म्हणलं होतं माझं नाही होऊ शक्य, पण मानले मला कर्मफलावर, तर मला जेवढं मी काम करत आहे मी सुखी आहे. मग सुख माझं टिकतं का कर्मफलावर, तर सांग. माझं कर्मफल सध्या अगदी समजा असं धरून सांग की मला जे हवं ते सगळं मिळालं. बघा आपलं असं आहे, मला मदमत्सराने घेरलं. कसं, मला जे हवं होतं ते समजा जर सगळं मिळालं, सगळं मिळालं, मला त्याचा अभिमान येतो खूप, हा मला आहे त्याला नाही. समजा शेजाऱ्याला जास्त मिळालं तर त्याचा मत्सर वाटतो. हे नाशिवंत वस्तू मधून मिळालेल्या आनंदाची आहे, याचं लिमिटेशन आहे. कारण का, आपलं सगळं जे जीवन आहे
आपलं सगळ्याच आपल्याला सवय कशी आहे की आपण सगळं तुलना आणि स्पर्धा. बघा तुम्ही मला तर खूप शिकायला मिळतं. मी बालविहार शिकवतो ना लहान मुलांना, तिथे सगळं हेच पालक जे चर्चा करतात मुलांबद्दल, सारखी आपल्या मुलाची दोन भावंडांमध्ये तुलना, शेजाऱ्यांमध्ये तुलना, सगळे तुलना आणि मग स्पर्धा. त्याच्यापेक्षा मग मला त्याला मिळालं तसं मला मिळालं पाहिजे, ह्याला अमक्या शाळेत प्रवेश मिळाला, यांना तमक्या हायस्कूलमध्ये प्रवेश मिळाला, मला मिळाला पाहिजे. सगळं माझं आयुष्य तुलना आणि स्पर्धावर आहे. त्यामुळे काय होतं, मला सुख माझं मिळालेलं सुख टिकेल याची काही खात्री नाही. समजा मला हव्या तर हायस्कूलमध्ये आयव्ही लीग मध्ये मिळालं, पण मग दुसऱ्याला कळलं की अरे त्याला आयव्ही लीग मध्ये मिळालं आणि त्याला तर फुल स्कॉलरशिप मिळाली, माझा आनंद कमी. मग संतांचा आनंद कसा आहे? संत म्हणतात त्यांचा स्वतः मधला आनंद त्याच्यामध्ये ते इतके प्रसन्न असतात. हा आपुला आपण स्वानंद कोणावरी करावा मद, या कारणे वादविवाद तुटून गेला. वादविवाद करायला काही विषयच नाही राहिला. साधू स्वरूप निर्विकार तेथे कैचा तिरस्कार, आपला आपण मत्सर कोणावरी करावा. आणि हे थोडस बघा उच्च भूमिकेवर गेल्यावर ना, उच्च भूमिकेला गेल्यावर आपल्याला पटतं बघा. समजा कोणी आई वडिलांना समजा 2-3 मुलं असतात, मग एकाला मुलाला अगदी आयव्ही लीग काय हार्वर्ड स्टॅनफोर्ड MIT ला प्रवेश मिळाला, दुसऱ्याला पण मिळाला, दुसऱ्याला समजा फ्रीशिप फेलोशिप मिळाली. मग आई वडिलांना म्हणतात चला चांगलं झालं, त्यांना मत्सर नाही वाटत, त्यांना हेवा देवा नाही वाटत, ते उच्च नीच नाही समजत आपल्या मुलांना. पण कदाचित दोन भावंडांमध्ये एकमेकांमध्ये कॉम्पिटिशन होते, पण आई वडील उच्च भूमिकेवर असतात, त्यांना ह्याचा त्रास होत नाही. भावंडांमध्ये किती मत्सर किती बघितलं आहे मी. एक मला 65 आणि 67 वर्षाच्या 2 भगिनी माहिती आहे. भारतात गेलो होतो, बापरे, का म्हटलं तुम्हाला का राग एकमेकाविषयी का? तर त्यांनी काय सांगितलं, शाळेतलं काहीतरी उदाहरण दिलं आणि शाळेमध्ये असं होतं. तर बघा त्याला किती वर्ष झाली, 50 वर्ष होऊन गेली. किती खोल आपल्या अंतःकरणात आपण रुजवलेले आहे आणि आपल्याला त्रास करून देतो आपण. संत कसे म्हणतात, मी कोणाचा मत्सर करू आणि कशासाठी करू, साधू वस्तू अनायासे, मला म्हणे अगदी प्रयत्न विरहित, कारण माझे सगळे संशय मिटले ना, मला विनायास भगवंत मिळत आहे. या कारणे मत्सर नसे, मधमित्सराचे पिसे, पिसे म्हणजे वेडेपणा. आता हा वेडेपणा खरंच आहे की नाही, की आता 67-68 वर्षाचं वय झालेल्या 2 बहिणी एकमेकाचं लहानपणच्या शाळेतला आठवून वेडे पिसे, किती बरोबर शब्द घातला रामदासांनी. मधमत्सराचे पिसे साधूसी नाही. स्वाधू स्वरूप स्वयंभ तेथे कैचा असेल जंभ, जेथे द्वैताचा आरंभ झालाच नाही. मत्सर दुसऱ्या कोणाचा तरी करतो की नाही आपण, म्हणजे 2 आले की नाही, पण इथे आपण आपल्या सोप्या शब्दामध्ये आपण आपल्यासाठी त्या द्वैताचं उदाहरण आपण एक प्रपंच, द्वैत म्हणजे काय, तर द्वैताचा आपण आपल्यासाठी प्रपंच या अर्थानं बघू की प्रपंच अजून त्यांना काही प्रपंच नाही. मग आता प्रपंच म्हणजे तरी काय आणि आपण कुठल्या प्रपंचात आहोत. चला आपण आता आपल्या प्रपंचाचं अनालिसिस करू, की स्वरूपाचा अनालिसिस आपल्याला कदाचित आपल्याला आवाक्यात नाही असं वाटतं. तर मग बघा एक सगळ्यात सोपी डेफिनेशन मला अगदी पटली, की दृश्यातून सुख मिळेल अशी त्याची बुद्धी असते की नाही, तो प्रपंच. मग एक संत सांगत, मग त्यांनी तो कदाचित संन्यासी सुद्धा असेल, तो कदाचित एखादा मठपती पण असेल, दंडधारी संन्यासी असेल किंवा ग्रहस्थ असेल, त्याला जर असं वाटत असेल की दृश्यातून सुख मिळेल, मी मोठा आश्रम बांधेन मग मला सुख मिळेल, तर तो भगवी वस्त्र असू देत म्हणे घातलेली त्यांनी, तो प्रपंचित आहे. की दृश्यातून सुख मिळेल अशी ज्याची बुद्धी आहे तो प्रपंच. बर, मग आपला प्रपंच आहे, मग हा प्रपंच खरा आहे का खोटा आहे? असं आहे, त्याला व्यावहारिक मूल्य आहे.
आपण प्रपंचामध्ये आपली पती पत्नी आहोत, कुटुंब आहे, त्याला व्यावहारिक मूल्य आहे, मग त्याला खोटा म्हणता येत नाही, पण तो खरा पण नाही, तो शाश्वत नाही. म्हणून म्हणले ते मिथ्या आहे, की तो पूर्ण खरा नाही, या अर्थाने तो मिथ्या आहे. म्हणजे आणि मग चांगला प्रपंच कुठला? आता बघा कोणी म्हटलं की हो त्याचं काय खूप सक्सेसफुल आहे लाईफमध्ये, मग प्रत्येकाची डेफिनेशन वेगवेगळी असू शकते. की त्याला कोणी म्हणले तो 40व्या वर्षीच रिटायर झाला म्हणजे तो सगळ्यात यशस्वी, काय 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 प्रत्येकाचे निकष वेगळे असतात. पण संत काय म्हणतात? संत म्हणतात ज्या प्रपंचात भगवंताची वारंवार आठवण होते किंवा गरज भासते, या ना त्या कारणाने भगवंत अगदी हृदयामध्ये आठवण त्याची टिकून राहते, तो प्रपंच सगळ्यात उत्तम. बापरे, हे आपल्याला पटायला जरा कठीणच आहे. कारण का पटायला कठीण आहे? आता बघा आपण संतांना तर मानतो की नाही, तुकाराम महाराजांना मानतो, एकनाथ महाराजांना मानतो. मग समजा कोणी आपल्याला असा आशीर्वाद दिला की हा अरविंद, तुझा प्रपंच तुकाराम महाराजांसारखा होऊ दे किंवा तुझा प्रपंच एकनाथ महाराजांसारखा होऊ दे, असं म्हटलं तर माझी तयारी आहे. आता बघा तुकाराम महाराजांचा किती त्यांनी हाल अपेक्षा काढला संसारामध्ये. एकनाथ महाराज श्रीमंत होते, पण बघा त्यांना वेगळ्या तऱ्हेच्या हाल अपेक्षा होत्या. त्यांच्या मुलाशी त्यांचं म्हणजे मुलगा म्हणला, बाबा तुम्ही हे कीर्तन करता तुमच्यामुळे मला कमीपणा आहे, आणि तो मानत नसेल तो सोडून गेला. आपल्याला परवडेल असं, परवडेल म्हणजे आपली स्वीकारायची तयारी आहे नाही. मग आता बघा असं असल्यामुळे आपल्याला त्या संतांचं हे थोडस एलियन परक वाटतं की, पण संत सांगतात हे खरं आहे की नाही? कारण मी साधकाने काय ठरवलंय, आता मला 24 तास साधक बनतो. मग ज्या प्रपंचात भगवंताची वारंवार आठवण होत आहे, मग संत म्हणतात तो प्रपंच तो चांगला प्रपंच. कारण मनुष्य जीवनाचा उद्देश भगवत प्राप्ती जर असेल, मग त्या भगवंताची आठवण जर वारंवार होत असेल, ती परिस्थिती चांगली. तो प्रपंच सगळ्यात उत्तम. मग या अर्थाने समर्थ काय म्हणतात, जेणे दृश्य केले विसंच, तयास कैसा हो प्रपंच. विसंच म्हणजे हे दृश्यात सुख मिळेल ही त्यांनी कल्पनाच मुळी पूर्णपणे निष्पात, की म्हणले प्रपंचातून सुख मुळीच लाभणार नाही. प्रपंचात फक्त मला कर्तव्य करायचंय, त्यातलं कर्तव्य करायची गोडी मला आहे. त्या मुलांना चांगल्या सवयी लावल्या पाहिजे, शिकवलं पाहिजे, निर्व्यसनी पाहिजेत माझी मुलं, बरोबर. पण मग आता ती मोठी झाली, मग आता ती त्यांची त्यांची झाल्यानंतर त्यांना त्यांच्या मार्गाने जाऊ द्या. त्यांच्या प्रपंचात मला गडबड करायचा काही प्रश्न नाही. निर्गुण अभ्यासाचा मुकुटमणी, वृत्ती राहावी निर्गुणी. कोणी विचारलं आपल्याला तर सांगा, मीही विचारलं आनंदात का. हे दृश्य जरी बाजूला सारलं, त्याचा प्रपंच राहील का? या कारणी निप्रपंच साधू जाणावा, अवघे ब्रह्मांड त्याचे घर, पंचभूती कहा जो जार, मिथ्या जाणून सत्वर त्याग केला. बघा सगळं ब्रह्मांड. आता आपण कोणी म्हणू नाही माझं तर 7 बेडरूमचं घर. आता पण ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हे विश्वचे माझे घर. आता कोणाचं घर मोठं झालं? आता ज्ञानेश्वर महाराजांचंच घर मोठं झालं. मला सगळं ब्रह्मांड माझे. हा, आणि हे मिथ्या एकदा कळलं एक खोटं आहे, त्याचं जे खोटं आहे त्याचा त्याग करायला काही अडचण पडते का? आपल्याला कष्ट पडतात का? काही कष्ट नाही पडत. प्रपंच आपल्याला मिथ्या आहे पटत नाही, मिथ्या पटत नाही. मग का पटत नाही? तर आपली तर वृत्ती गुंतलेली असते, त्यालाच ते म्हणतात वासनामय प्रपंच. आता वासनेची सुद्धा एक अतिशय सोपी संज्ञा मला वाटली, मिळाली आहे. ते काय म्हणतात की मी आता दुःखी आहे किंवा मला काहीतरी अपूर्णत्व आहे, ते ज्या वस्तूने जाईल असं मला वाटतं ना, जी वस्तू मला हवीशी वाटते, की ज्या वस्तूने मी माझ्यामध्ये पूर्णत्व आणू इच्छितो, ती वस्तू, त्या वस्तूची मला वासना आहे. त्या वस्तूची मला वासना आहे, ती माझी वासना. ही वासना ओळखायला अगदी सोपी यार्डस्टिक आहे. की माझ्या अधिकाधिक व्यासना पूर्ण व्हाव्या,
हं, हं. हे अशी मला जर ध्यास लागला, तर तो माझा लोभ होतो, की कधी हे मिळालं, ते मिळालं, ते मिळालं, आणखीन पूर्ण करत आलं पाहिजे. हं. पण म्हणे साधूला असं काहीच नसतं. आता बघा लोभाच्या परिभाषेत बघा आतापर्यंत आपण क्रोधाच्या परिभाषेत बघितलं, मदमत्सराच्या परिभाषेमध्ये बघितलं. आता लोभाच्या परिभाषेत संतांचं सिद्ध लक्षण सांगतायत. या कारणे लोभ नसे, साधू सदा निर्लोभ असे. जयाची वासना समरसे, शुद्ध स्वरूपी. आपला आपण आघवा, स्वार्थ कोणाचा करावा. म्हणून साधू तो जाणावा, शोकरहित. कारण शोक कसा होतो, माझ्या हातचं काही गेलं तर मग शोक झाला. पण आता बघा की साधूचा आनंद दुसऱ्या कशात नसतो, हे पटायला थोडं कठीण जातं आपलं, की आपण स्वरूप स्वरूप म्हणजे काय. तर बघा आपण एक ज्या स्टेज मधनं आपण ग्रॅज्युएट झालं त्याच्याकडे जरा वळून बघू, ते आपल्याला समजायला सोपं. बघा लहान मुलं असतात ना, काही काही लहान मुलं ते आपलं अंगठ्यात चोखतात, बोट चोखतात अंगठ्यात. मग बघा अंगठा त्या अंगठात असतो, ते लहान बाळाचाच अंगठा, ते चोखतात, त्यात त्यांना आनंद मिळतो. मग काही काही जण तर मोठे, अहो आता मी बालविहारमध्ये बघतो, दुसरी तिसरी चौथीत आलेली मुलं सुद्धा अंगठात. मग आता हा कुठून आनंद मिळतो, त्याला स्वतःचा स्वतः मिळतो आनंद आहे की नाही, पण ते वेगळं मानून तर आनंद तो वेगळा आहे. मग आता समज त्याने सवय जायला कठीण असते, बरं मग त्याला काय काय आई वडील लावतात. हं? ते एक पालक सांगत होते, मी श्रद्धा शिकायसाठी किंवा तिथं विश्वास बसला की कसं सोपं जातं त्यासाठी सांगतोय हे, की आम्ही यज्ञ काय ते शिकवत होतो बालविहारमध्ये. आणि मग यज्ञामध्ये काय आहे, की आपल्या सगळ्या ज्या वाईट सवयी आहेत त्या जाळायच्या, असं आपलं आम्ही केलं. आम्ही काय केलं, सगळ्या लहान मुलांना सांगितलं की तुम्हाला जी वाईट सवय तुम्हाला सोडावीशी वाटते आहे ती कागदावर लिहा. ते कठीण जाते त्याला. ते एक मुलगी तर हो, ते सगळी ते नख खाऊन खाऊन तिचं हात इतकं झाले होते असे, बोट तिची. तर तिनं लिहिलं आणि तिनं टाकलं की मला हे नख खायचं, मी यज्ञामध्ये ही सवय माझी जाते. आणि 3 आठवड्यांनी त्याचे पालक म्हणले, अहो तुम्ही काय जादू केली, हिची सवय चुकली गेली, सुटली. आम्ही इतके प्रयत्न करत होतो, ती सवय गेली. मग त्यांना हो असा यज्ञ केला, म्हणजे वर्गामध्ये प्रत्येकाने त्यात जाळली आपली सवय. म्हणजे मला मी सांगतो अशासाठी ही शक्ती आहे आपल्यामध्ये. आपल्यामध्ये ही शक्ती आहे, आपण ठरवायला पाहिजे. लहान मुलांमध्ये शक्ती आहे. जशी त्यांनी अंगठा चोखायचं अज्ञान आहे, तसं ते अज्ञान घालवायची सुद्धा शक्ती आपल्यात आहे. आणि साधूंनी ही सगळे संसार सांगतात, अरे काही याच्यात अर्थ नाही. पण त्या शोक जाणार त्याचं कारण का, शोक शोक होईल अशी कुठलीच वस्तू त्या वस्तूवर सुख त्याचा अवलंबून नाही, म्हणून तो शोकरहित आहे. ही दृश्य सांडून नाशिवंत, स्वरूप सेविले शाश्वत. या कारणे शोकरहित, साधू जाणावा. शोके दुखवावी वृत्ती, म्हणजे शोकाने माझी वृत्ती म्हणजे भावना दुखवतील असं जर म्हणावं, तर तरी ते जाहली निवृत्ती. म्हणून साधू आदियंती, शोकरहित. मोहे झळंबावे मन, तरी ते जहाले उन्मन. या कारणी साधूजन मोहातीत. या मोह फार कासावीस होतो, झळंबावे म्हणजे कासावीस होतो. पण या साधूचं मन, आपण ज्या अर्थाने म्हणतो मन, त्या अर्थाने त्याचं मन राहिलेलंच नसतं, म्हणून त्याला मोह सुद्धा होतो. त्याला साधूला मोह, कारण मोह कशाचा होईल. आता बघा आपल्यापैकी ज्यांना आता म्हणायचं का सिगरेटचं व्यसन नाही, मग त्याने कुठे सिगरेटचे डबे, कुठे सिगरेट बघितल्या, त्यांना त्याचं काही मोह वाटेल का घ्यावं, नको म्हणजे काय, नको मला हे काय. त्याला कधीच मोह होणार. पण ज्याला आहे सवय त्याला बापरे कठीण जातं त्यांना. म्हणायला सोपं आहे, पण ते तंबाखू विडीचं व्यसन सोडायला फार कठीण जात. हे उन्मन झालं म्हणजे काय, आता याच्यावर जरा आपण विचार.
की आपल्या ना मनात आपण बघितलं आपलं मन हे कल्पना रूप. मग एकदा आपलं मनाने ठरवलं की सुख बाहेर नाही, सुख आतमध्ये आहे, तेव्हा आपल्या मनाला तिने एक उच्च ध्येयाची सांगड घालून दिली. की आपलं मन त्या कल्पनांमध्ये राहील. मग अगदी आधी साध्या साध्या देवाच्या काय साधनेमध्ये मी देवाला अशी पूजा करीन, ते माझं जे काही मी उच्च ध्येय ठरवलंय त्याच्यामध्ये राहून. तर बघा आपण 2 उदाहरणं घेऊ. 3 उदाहरणं क्रमाक्रमाने. समजा कोणी एक ठरवलंय, समजा कोणी एक राजकीय नेता आहे, त्यांनी माझा देश कसा स्वतंत्र होईल हे ध्येय त्यांनी ठरवलं. म्हणजे व्यवहारातलं ध्येय आहे. तर लोकमान्य टिळकांचीच आठवण तुम्हाला सांगतो की लोकमान्य टिळकांना बघा ब्रह्मदेश भंडारीला ठेवलं 6 वर्ष एकांतवासाचं शिक्षण. आणि त्यांच्याबरोबर एक चैपाकी म्हणून तोही गुन्हेगारच होता. त्या त्या तो जो कुलकर्णी म्हणून होते तेही गुन्हेगारच होते. त्यांना त्यांच्याबरोबर त्यांचे स्वयंपाकी म्हणून त्यांना ब्रह्मदेशामध्ये पाठवलं. तिथे तो स्वयंपाक त्यांना करून घालायचा आणि जेवण झाल्यानंतर त्या खोलीमध्ये लोकमान्य टिळक फेऱ्या मारायचे आणि त्याला महाभारतातल्या गोष्टी सांगायच्या त्या कुलकर्णी. त्यांनी आठवणी लिहिल्या. तर लोकमान्य टिळक खरोखरच बघा इतकं लोकांतातलं मनुष्य पण एकांतामध्ये रमल्यावर ते रमले एकांतामध्ये, कारण त्यांना आनंद स्वतः हृदयात होता त्यांच्या. तर ते एकदम ते एका संध्याकाळी काय झालं, जेवण झाल्यावर रात्री झोपायच्या आधी फेऱ्या मारायचे. हे उन्मन मनाचं सांगतोय मी क्रमशः, की व्यवहारातलं उदाहरण असेल तर काय होतं. तर ते एकदम थांबले आणि त्याला काय म्हणले त्या कुलकर्णीला, अरे अरे आज म्हणे कैदी पळून जाणार आहे, पण तो इथे बिचारा सापडणार, पकडला जाईल. हा म्हणला अरे काही संबंध नाही कशाचा नाही, एकदम असे काय बोलले. आणि थोड्या 20-25 मिनिटांमध्ये ते घंटा सगळे भोंगे वाजायला लागले धोक्याचे, की धोका आहे म्हणून. ते एक कैदी तिथल्या भिंतीवरनं उडी मारून पलीकडे उडी मारून टाकून जात होता, तो घसरून पडला, त्याचा पाय मोडला आणि त्याला पकडला. तर त्या कुलकर्णीने त्यांना विचारलं, तुम्हाला हे कसं समजलं? लिहिलंय आठवणीमध्ये. ते म्हणले तुला काय करायचंय? समजलं मला. पण बघा त्यांचं मन इतकं तल्लीन झालं होतं, ते भावना त्याच्यामध्ये. आता दुसरं उदाहरण, ही उन्मन मध्ये ज्या ह्याच्यामध्ये आपण समरस होतो ना, की अशी उन्मन मनाची झाली म्हणजे स्वार्थ गेलेला अशी माणसं स्वार्थ जायला पाहिजे. ही स्वार्थ जाण्याची परमार्थ म्हणजे म्हणणं, परमार्थ म्हणजे काय, आपला स्वार्थ कमी कमी होत जाणं म्हणजे परमार्थ. तर ही आठवण प्रत्यक्ष आपल्या तेजमानंद स्वामीजींनी मला सांगितली. की एक आयुर्वेदाचे आचार्य होते, तर त्यांची मध्ये काही प्रकृती बरी नव्हती म्हणून ते त्यांना भेटले. तर त्या आचार्यांनी ही आठवण सांगितली आयुर्वेदाची. हे म्हणले की एक तरुण मुलगा, त्यांचा इतका हात खंडा होता बघा, नुसतं हातावरती बोट ठेवून नाडी बघून त्यांना ते ब्लड प्रेशरचं मशीन लागत नसेल, नुसतं नाडी बघून नाडीचे स्पंदन बघून ते सांगत त्याचं ब्लड प्रेशर कमी आहे जास्त आहे किंवा त्यांना त्याची हिस्ट्री कळतच. म्हणला एक तरुण मुलगा आला होता 30 वर्षाचा, त्याला बराच आजार होता आणि त्या वडिलांना काही कळेना त्या मुलाची तब्येत सुधारावी कशी, म्हणून या आयुर्वेदाच्या आचार्यांकडे आणलं. तर ते पैशासाठी मुळीच ते डॉक्टरकी करत नव्हते. ते काय म्हणले, त्याचा हात धरल्याबरोबर डोळे मिटल्याबरोबर म्हणे मला सगळं कळून चुकलं. सांगितलं जा तू, तुझ्याशी मला तुझ्याशी नाही बोलायचं, तुझ्या वडिलांना पाठव. त्यांनी सांगितलं ह्याला बाहेरचं व्यसन आहे, त्याच्यापासून हा रोग आहे. आता ते कसं कळलं त्यांना? ते म्हणले काय करू मला समजलं. त्याला दाढीचा हात. म्हणजे बघा ते निस्वार्थीपणे जेवढं आपल्या क्रिया निस्वार्थी होत जातील त्याला ते उन्मनी व्हायची प्रक्रिया आहे की निस्वार्थी बनणं. तसं तुम्हाला आणखीन एक शेवटचं उदाहरण सांग, ही उन्मनी व्हायची प्रक्रिया आहे. ही उदाहरणं मी का सांगतो, आपल्याला पटायसाठी की हे आपल्या आवाक्यात आहे. ही क्रमशः एकदम होणार नाही बरं, की आज मी झोपलो उद्या मी रमण महर्षींसारखा जागा होईल असं नाही.
पण ही हळूहळू प्रक्रिया समर्थ आपल्याला समजावून सांगतात. तर आता ही आठवण जी आहे ती काही स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेस भारतामध्ये दोन पक्ष होते. एक टिळकांच्या बाजूचे त्यांना म्हणायचे जहाल मतवादी आणि एक मवाळ मतवादी. तर एकाचं असं झालं की आता एकाचं म्हणजे ते हरिनारायण आपटे, जुन्या काळात कादंबरीकार म्हणून तुम्हाला कदाचित माहित असतील. तर त्यांना मूल होत नव्हतं, बरेच दिवस मूल होत नव्हतं. मग एकदा त्यांच्या पत्नीचे पाळी चुकली. मग ते हरिनारायण आपटे मवाळ मतवादी. तर टिळकांच्या ओळखीचे एक आयुर्वेदाचार्य होते. तर या हरिनारायण आपट्यांच्या पत्नीला पोटा काय झालं, मग त्यांचा इंग्रज सरकारच्या त्यांच्या डॉक्टरांवरती अधिक विश्वास. तर त्यांनी त्यांना वाडिया हॉस्पिटलमध्ये आणलं, त्यांच्या पत्नीला. काय झालंय बरं. तर वाडिया हॉस्पिटलमधल्या डॉक्टरने सांगितलं की हिला पोटात अल्सर आहे, तिचं ऑपरेशन करायला पाहिजे. हरिनारायण आपट्यांना जरा ऑपरेशन करायचं, तर म्हणून त्यांनी त्या आयुर्वेदाच्या आचार्यांकडे, त्यांचा जो मेहुणा होता त्यांच्या बायकोचा भाऊ, त्यांनी त्याला त्या आयुर्वेदाच्या आचार्यांकडे नेलं. ते जाल मतवादी होते. मग त्या हिला आणल्यावर म्हणजे काय रे म्हणे इकडे कसा आला. त्या बहिणीला घेऊन आला तो. तर मला हिचा म्हणे ऑपरेशन करायचंय. कोणाचं हिचं. तिच्याकडे नुसतं बघितलं त्यांनी आणि त्याला काय म्हणले, म्हणे हिला आम्ही 9 महिन्यांनी औषध देऊ. त्या बाईंना बरोबर समजलं. तर त्या हरिनारायण आपट्यांनी लिहिलंय, त्यांनी विचारलं तर म्हणजे तुम्हाला हे कसं कळलं. तर ते काय म्हणले की प्रत्येक माणसाचे विचारचक्र आपण म्हटलं ना, कल्पनेच्या विश्वात कल्पना कल्पना साधुनी त्याची कल्पना ईश्वर चरणी लीन केलेली आहे. तर ते काय म्हणले की ह्या तुमच्या पत्नीच्या विचारचक्रांमध्ये मनाच्या ह्याच्यामध्ये मला आणखीन एक छोटं विचारचक्र दिसलं त्या बाळाचं. दिसलं स्वतः. म्हणजे म्हणजे मला हे सांगायचं की हे शक्य आहे. हे जे रामदास स्वामींचं दासबोध आहे, हे उन्मन होण्याची प्रक्रिया ही खरी आहे. हे तर मग ह्याच्या पुढचा म्हणून ह्या आधारावरती आता पुढच्या ज्या ओव्या आहेत ना, त्या अद्वैत वेदांत, पूर्ण अद्वैत वेदांताच्या आहे. पण त्याआधी आपण एक छोटा काय म्हणायचा एक्सरसाइज. काय एक्सरसाइज करू की आपण कुठे बघा, आपल्याला आपण जिथून आहोत तिथून प्रगती करायची. मग चला, मग आपण काय उद्देशाने कर्म करतो. कर्म करायचं का नाही हा चॉईस नाही आहे बरं का. कर्म करायचंच आहे आपल्याला. करतोच, होतच, घडतच आपल्या हातात. नुसतं घरी नुसतं आपल्याला बसू पण देत नाही कोणी स्वतः. मग विचार करू की आपल्याला हा जो मार्गक्रम उन्मन करायचा आहे म्हणून, तर त्यासाठी आपलं मन तर मनामध्ये सगळं कर्म भरलेलं आहे. आता कल्पना कल्पना कल्पना. मग आपण आपला क्रमविकास कसा कसा आहे. तर आपला क्रमविकास बघा कसा की मी कर्म कोणासाठी करतो. काय विचारतो, माझ्यासाठी करतो. कोणासाठी म्हणजे काय, माझ्यासाठी करतो. ठीक. आणखीन पुढची पायरी काय की आत्ता लगेच नाही, पण माझं पुढचं आयुष्य सुखाचं जावं म्हणून. पुढचं म्हणजे त्यांनी काय केलंय, त्यांनी सुखाची कल्पना थोडी पुढे ढकलली. आत्ता लगेच नसलं तरी चालेल, पण 25 वर्षांनी मला सुखी व्हायचं. त्यांनी थोडं जरा पुढे ढकललं त्याचं सुख. ह्याच्या पुढची पायरी कुठली की मला माझं कर्तव्य व्यवस्थित करायचं. माझं काम चोख असायला पाहिजे. माझं काम अप्रतिम असायला पाहिजे. म्हणजे काय झालं की मला कोणी नावं नाही ठेवतात किंवा मला मला माझं आय वॉन्ट टू बी परफेक्ट म्हणून कोणी काम करत. बरं, हे ठीक आहे. बघा, हा विकास आहे आपल्या मनाचा विकास आहे हळूहळू. किंवा त्याचं काय म्हणायचं, आपलं वेट कमी होते, ओझं कमी होत, जडकडून तरल होत आहे. बरं, त्याच्या आणखी पुढची पायरी कुठली, तर मला कर्तव्याची आवड आहे. का लोकनिंदा करू नये, लोकांनी माझी निंदा करू नये म्हणून. आणखी पुढची पायरी कुठली की समाजाचं भलं व्हावं, मला दुसऱ्याला सुख मिळावं म्हणून मी कर्म करतो. ही आणखी वरची. आता बघा, या सगळ्या एनजीओ असतात, ते का काम करतात, सगळे दुसऱ्याचं समाजाचं भलं व्हावं म्हणून करतात. तेही चांगलंच आहे. पण रामदास स्वामींनी कसं सांगितलं,
परंतु तेथे अधिष्ठान असावे भगवंत. ते भगवंताचं अधिष्ठान नाही म्हणून नुसत्या एनजीओनी सुख नाही मिळत. कारण आपण कितीही काम केलं ना, लोक म्हणतील हो एवढं केलं हो, पण ते नाही केलं, हे नाही केलं, काहीतरी अपूर्ण राहणार त्या कर्मामध्ये. मग पण ठीक आहे, हे वरची पायरी काही झालं. मग आणखीन काय आहे, साधक काय करतो, तो म्हणतो मला ईश्वराला प्रसन्न करायचं, मी हे केल्याने ईश्वराला आवडेल म्हणून मी काम. बर, आणखी याच्या पुढची पायरी काय, तो म्हणतो मी सुखी आहे, ईश्वराने मला सुखी केलंय म्हणून मी काम. मग मला काही मिळवायचं नाहीच आहे, काहीच मिळवायचं नाही, पण फक्त मी सुखी आहे. तर रामदास स्वामींनी दासबोध का लिहिली, त्यांचा आनंद समर्थ कृपेची वचने. बघा समर्थांची महती कशी, समर्थ दासबोधामध्ये जेव्हा समर्थ हा शब्द येतो ना, तो त्यांनी भगवंत प्रभू रामचंद्र या उद्देशाने लिहिला आहे. पण पुढे लोकांमध्ये महती त्यांची अशी आली, तर आज आपण समर्थ शब्द ऐकला तर आपण काय समजतो, रामदास स्वामी. पण रामदास स्वामींनी त्यामध्ये स्वतः शब्द वापरला समर्थ, ते श्रीरामाला उद्देशून शब्द वापरलेला. बघा साधक आणि त्यांचं साध्य कसे एकरूप होऊन, तर मी म्हणून मी सुखीच आहे आणि मी काम करतो. मग बघा हा क्रमविकास हा जो आहे, तर ईश्वराला प्रसन्न करतो आहे त्याला आपण साधक. आणि मी सुखी आहे म्हणून मी काम करतो त्याला आपण संत. मग आता बघा प्रत्येक घरामध्ये संत आहे की नाही. जी आई माझी मुलं सुखी व्हावी, त्यांचं पालन पोषण चांगलं व्हावं म्हणून ती भोजन करते, त्याला पांघरुण घालते रात्री झोपायच्या आधी. मग प्रत्येक घरात संत असतो, त्याशिवाय घर चालणारच नाही. आपण समजत नाही, पण संत म्हणतो मला त्याची पर्वा नाही, मी फक्त दुसरा सुखी, मी सुखी आहे, मला दुसरा सुखी करायचंय या भावनेनं दरवेळी काम करत असते की नाही प्रत्येक घरामध्ये. करत असते, त्याशिवाय घर चालतच नाही. तर बघा आता समर्थ काय म्हणतात बघा, हा क्रमविकास आपल्याला समर्थांच्या ओव्यामध्ये दिसतो का बघूया, की द्वैताकडून अद्वैताकडे वाटचाल समर्थ आपल्याला या ओव्यांमध्ये सांगतात. साधू वस्तू अद्वय तेथे कैचे वाटेल भये. म्हणजे कोणी आता बघा आधी जे 6 क्रायटेरिया सांगितले ना, ते कुठलेच भय नाही. लोक काय म्हणतील, लोक सुखी होतील का, मला सुख लाभेल का, हे कुठलंच निकष इथे वाटून त्याला भय वाटायसारखं काही पुरत नाही. मग काय होतं, परब्रह्म निते निर्भये तोची साधू. साधू अत्यंत निर्भय, या कारणे भयातीत साधू निर्भय निवांत. सकळास मांडेल अंत साधू अनंत रूपी. सगळ्या जगाचा जरी अंत झाला तरी साधू अनंत रूप आहे. बघा निवांत शब्दच किती शांत गोड आहे. सत्य स्वरूपे अमर झाला भये कैचे वाटेल त्याला. या कारणी साधू जनाला भयेची नाही. जेथे नाही द्वंद्व भये द्वंद्व भेद आपला आपण अभेद. तेथे कैचा उठेल खेद देह बुद्धीचा. हा देहबुद्धीचा हा स्वतःमध्ये भेद नाही ना, मी तू हा भेदच नाही. मग तिथे खेद व्हायचं पण काही प्रयोजनच उरत नाही. मग मग याचा अर्थ काय सांगतात, या हा खेद जो आहे ना, तो सगळा देहबुद्धीनं होतो. मग आता बघा हे देहबुद्धी जी म्हणतात, आपण जे म्हणलं की आपण मनाने कल्पनेने माझ्या सुखाच्या काही कल्पना मी घट्ट धरून ठेवले, मला काही वासना म्हणजे मला जी सध्या मी अपूर्ण आहे ते मला कशाने तरी पूर्ण करायचं. ही सगळी जी वाटचाल आहे ते आपल्याला बाहेरून तोडायचं नाही, आपल्याला बाहेरून सोडायचं. बाहेरून जो प्रपंचाचा साचा आहे तो सोडायचा नाही, आपल्याला जे कर्तव्य आहे ते करायचंच आहे. फक्त ही देहबुद्धी सोडायची. म्हणजे जी माझी सध्याची बुद्धी फक्त देहाला चिकटलेली आहे, त्या देहाच्या अनुषंगाने जी जी सुख मला वाटतात त्यालाच मी सुख मानलंय, त्या बुद्धीमध्ये परिवर्तन व्हायला पाहिजे. ती बुद्धी मग
किंवा आणखी वेगळ्या अर्थाने माझ्या साधनेमध्ये बुद्धीला स्थान आहे की नाही? माझ्या बुद्धीनं काय मी विवेक करू, कसा उपयोग करू त्याचा, हा सांगून हा समाज ते संपणार आहे. तो आपण पुढच्या वेळेला. तर आता मी असं करतो, इथे थांबतो, कारण हा विषय आहे तो थोडा गंभीर आहे, की माझ्या साधनेमध्ये बुद्धीचं स्थान काय, की ते बुद्धी वापरून हे जे अद्वैत सिद्धांत सांगितले स्वामीजींनी या ओव्यांमध्ये, ते साधकाची सिद्ध लक्षणात कसे बुद्धीच्या दृष्टीने उतरतात ते रामदास स्वामी सांगतात. तर आपण असे थांबू. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. हरि ओम श्री गुरुभ्यो नमः. हरि ओम. आता आपण पुढच्या वर्गामध्ये हा बहुतेक आपण समास आपला संपेल आणि त्यानंतर ही सिद्ध लक्षणं समजल्यानंतर मग आपण याचा पुढचा समासही आहे. त्यामध्ये आपली मतं आहेत ना, ती पण रामदास स्वामी फार सुंदर तऱ्हेने समजावून सांगणार आहे. ते आपण बघू. चला, तुम्हाला काही मत मांडायचं